हॅलो नमस्कार, मी वर्षा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो आणि तुमच्या मनातील सगळ्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते. तर आता इथे मला जर काही एक्स्ट्रा काम करायचं म्हटलं तर मी कशा पद्धतीने करते आणि कशा टाईप करते हे आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तो व्हिडिओ कंटिन्यू करा. तर आता इथे आज म्हटलं की मंथली किचन क्लिनिंग करावं आणि हे करावंच लागतं. जर घरामध्ये पाली झुरळं काही कीटक येऊ नये तर आपण जर ह्या गोष्टी वेळच्या वेळेवर केल्या तर नेहमीच आपलं किचन स्वच्छ राहील, आपल्याला फ्रेश जाणवेल आणि नेहमी आपल्याला असं डोळ्यांना बघायला पण खूप छान वाटतं. आणि आपण एक जर होममेकर असाल, हाऊसवाईफ असाल तर ह्या गोष्टी आपल्याला केल्या बिगर चैन देत नाही आहे. तर असं काही आहे तर मी सकाळचं रुटीन तुमच्यासोबत मी शेअर केलेलंच आहे. तर सकाळी मी सरांना भाजी पोळी टिफिन बनवून दिलेला आहे आणि ते कॉलेजला गेले. त्यानंतर व्यायाम वगैरे केला, एक्सरसाइज केली, आंघोळ वगैरे, कचरा वगैरे काढून देवपूजा वगैरे सगळं काही आटोपलं. मुलंही स्कूलला गेलेली आहेत आणि विचार केला की आता किचन क्लिनिंग करावं. मग जी रेग्युलरची कामं आहेत ती तर रोजची आपल्याला करावी लागतात. ही सगळी रोजची कामं मी आवरून घेतली. पहिले मुलांचे टिफिन वगैरे भरून मुलं स्कूलला गेली आणि त्यानंतर मग हे काम मी करायला घेतलं. तर आता किचन क्लिनिंग करायचं आहे आणि भांडी वगैरे सगळी बघा वॉश बेसिनमध्ये फुल झालेली आहेत. तर विचार केला पहिलं सगळं स्वच्छ वरतून क्लीन करून घ्यावं आणि नंतर मग भांडी वगैरे क्लीन करून अजून कपडे वगैरे वॉश करायचे. तर मी कपडे भिजायला घातलेले आहेत आणि आता इथे मी जे वरचे हे लॉफ्ट आहेत हे बघा, तर यावर फोडणीचे सगळे वाफेने असं पिवळसर होतं आणि खराब होतं, चिकट होतं. परंतु हे जर मंथली तुम्ही किचन क्लिनिंग केलं तर एवढं फारसं काही होत नाही. त्यामुळे सहज अगदी 1 ते 2 तासामध्ये तुम्ही सगळं किचन क्लीन करू शकता. तर आता इथे मी पहिलं वरतून स्वच्छ सगळं स्क्रबरने असं पुसून घेतले आणि त्यानंतर मग कॉटनच्या स्वच्छ फडक्याने वरतून लॉफ्टचे सगळे दरवाजे वगैरे क्लीन केले, हँडल्स वगैरे. आणि आता इथे विंडो, तर आता हे विंडो जे ग्लास आहे विंडोची त्यावर फोडणीचे सगळे डाग वगैरे पडून असं चिकटपणा येतो. त्यामुळे मग बाहेरचं ग्रिलसुद्धा, तर हे सगळं स्वच्छ मी स्क्रबरने घासून घेतलं. त्यानंतर ग्लाससुद्धा आता ही एकदम कॉटनच्या स्वच्छ फडक्याने पुसून घेते आहे. तर नेटची जाळी वगैरे असते विंडोला, मग तीसुद्धा असं फोडणी वगैरे देऊन तेलकट वगैरे होते. मग हे जर वरच्यावर आपण क्लीन केलं तर स्वच्छ राहतं. असं माशा, पाली, झुरळं, मच्छर वगैरे येत नाहीत आणि नेहमी स्वच्छ राहतं आणि आपल्यालाही फ्रेश जाणवतं. तसं इथे भरपूर व्हेंटिलेशन आहे त्यामुळे फॅनचीसुद्धा जास्त अशी गरज पडत नाही. तर मी विंडो नेहमी पूर्ण अशी ओपनच ठेवते. मला असं फ्रेश आवडतं सकाळचं आणि त्यामुळे मी सगळ्या विंडो ओपन ठेवते आणि असं फोडणी वगैरे देताना तर ओपनच असते, म्हणजे सगळी वाफ वगैरे बाहेर जाते. तर आता हे सगळं मी स्क्रबरने क्लीन करून घेते आणि हे क्लीन करता करता तब्बल मला तर 1 ते आता अर्धा तास तर होऊन गेलेला आहे, पण 1 ते 2 तास तरी लागणार आहे. कारण मी सगळं लॉफ्ट वगैरे हे जे कॅबिनेट वगैरे आहे, त्यानंतर फिल्टर वगैरे, पूर्ण टाईल्स वगैरे सगळं मी स्वच्छ क्लीन करून घेणार आहे आणि त्यानंतर मग किचन आता स्वच्छ धुणार आहे. तर मी कशा पद्धतीने करते हे मी तुमच्यासोबत शेअर करते. अगदी पसारा न करता, म्हणजे आपल्याला थकायला पण होत नाही, चिडचिड पण होत नाही आणि कामाचं दडपण पण येत नाही, असं काही आहे. त्यामुळे जी रेग्युलरची कामं आहेत ना ती पहिली आपण उरकून घेतले ना तर मग ती एक्स्ट्राची कामं जी आपल्याला काही करायची, मग ते तुमचं किचन क्लिनिंग असू द्या किंवा फ्रीज क्लिनिंग किंवा काहीही असू द्या, तर मग ते तुम्ही असं रिकाम्या वेळात करू शकता. म्हणजे तुम्हाला करमणूक पण होते, होममेकर असाल, तुमचा वेळ पण जातो आणि तुम्हाला जर स्वच्छ केल्यानंतर फ्रेश पण जाणवतं. त्यामुळे मी ह्या ज्या काही एक्स्ट्राच्या गोष्टी करायच्या आहेत त्या मी सगळ्या पहिले रेग्युलरची कामं उरकल्यानंतर करायला घेते. तर आता पूर्ण मी क्लीन करून घेतलेली आहे विंडो, हे बघा. तर जोपर्यंत आपल्याला स्वच्छ दिसत नाही तोपर्यंत आपण ती क्लीन करतच राहतो आणि माझा तो स्वभावच आहे. जोपर्यंत परफेक्ट असं कोणती गोष्ट अशी परफेक्ट होत नाही तोपर्यंत करत राहणे, तर असं काही आहे. आणि स्वभाव पण तसाच आहे चंचल, त्यामुळे काही ना काही करणं मला म्हणजे असं बिझी राहिलेलं खूप आवडतं. त्यामुळे मी
काही ना काही करतच असते दिवसभरात. दुपारची झोप वगैरे नसते, परंतु थोडासा आराम म्हणून फक्त एक पाट टाकायची म्हणून दुपारच्या वेळात मी टाकत असते. परंतु काही ना काही कामच असतात आणि आता एवढं बिझी, एवढी हेक्टिक रुटीन झालेलं आहे ना. मुलांचा टिफिन, सरांचा टिफिन, त्यानंतर सकाळी उठून सगळं आवरायचं आणि आता 2 BHK म्हटलं तर मग पूर्ण 2 बाथरूम, 2 रूम, हॉल, किचन, बेडरूम हे सगळं आवरायचं, क्लीन करायचं. मग नंतर फर्निचर वगैरे पुसायचं, झाडांना पाणी, गॅलरी धुवायची. हे सगळी कामं करता करता 11, 12, 1, 1:30 होतो आणि त्यानंतरची मग दुपारची कामं असतात. त्याचबरोबर मला कोणाचीही मदत नाही किंवा मी कुठलीही मेड वगैरे बाई अशी कामाला ठेवलेली नाही कधीही. एवढी जुळी मुलं माझी लहान असताना सरांनी आणि मी लहानाची मोठी केली, परंतु कधीच मी असं बाई अशी कामाला ठेवली नाही. आणि बाई ठेवण्या इतपत परिस्थिती तशी नव्हती, कारण सगळं बघायचं. फॅमिली, जॉईंट फॅमिली असलं की कसं असतं, सगळ्यांचं बघायचं असतं आणि मुलांचंसुद्धा. तर मुलांमुळेही मला काही जॉब वगैरे करता आलं नाही, कारण आम्हाला कोणाची बॅकिंगच नाही आहे आणि त्यामुळे मग मी असं जॉबचा असा विषय सोडून दिला आणि मग घर आणि मुलं, फॅमिली यावर फोकस केला. तर मुलांना डेकेअरमध्ये ठेवणं ही सरांना पटत नाही आणि तेही मला म्हटले की डेकेअरमध्ये ठेवायचं नाही मुलांना, त्यामुळे जॉब काही नाही केला तरी चालेल, तू फक्त घर वगैरे, मुलं सगळं काही व्यवस्थित केलं तरी खूप झालं आमच्यासाठी. तर असं त्यांनी मला सांगितलं आणि मग मी त्यानंतर जॉबचा विषय सोडून दिला. परंतु वाटतंच ना की काही ना काही करावं म्हणून. तर असं काही आहे, परंतु काही हरकत नाही. हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचे आहे. आपली फॅमिली आहे तर आपण आहोत असं. तर असो. तर आता इथे सगळं टाईल्स वगैरे मी स्वच्छ क्लीन करून घेतलं आहे बघा. तर ह्या अशा पद्धतीने मी मंथली क्लिनिंग करते ना, त्यामुळे मग आता झुरळ, पाली वगैरे काहीच असं नेहमी पहिलेही कधी येत नव्हती आणि आताही नाही. परंतु असं मी स्वच्छ नेहमी ठेवते ना, कदाचित त्याच्यामुळं पण असू शकतं. कारण आपण जर दुर्लक्ष केलं, काही बघतो पण की खूप पसारा असतो किचनवर आणि चिकट वगैरे असं खिडक्या वगैरे टाईल्स होतात. मग त्यांना असं म्हणजे कामाला मूड पण येत नाही. मग असं आपण म्हणजे आपल्याला ते सवय होऊन जाते आणि नंतर मग असं झुरळ वगैरे, पाली येतात. मग ते सगळंच असं आपल्याला ते बघायला पण छान वाटत नाही. त्यामुळे ह्या गोष्टी जर आपण वेळच्या वेळेवर केल्या तर नक्कीच आपलं किचन असं छान आणि स्वच्छ, टापटीप असं राहतं. तर त्यासाठी आपण तसं करायला पण पाहिजे. तर आता हे सगळं मी स्वच्छ, गॅस खाली वगैरे चिकट होतं फोडणीने, हे सगळं मी स्क्रबरने पहिले घासून घेते. वरतून साफ झालेलं आहे, आता खालीच राहिलेलं आहे फक्त. त्यानंतर मग कपडे वगैरे वॉश करायची, भांडी वगैरे क्लीन करायची. आता मुलांचा स्टडी वगैरे, आता मुलंसुद्धा 7th गेले, त्यामुळे त्यांचा स्टडीसुद्धा वाढलेला आहे. तर आता हे सगळं मी स्वच्छ धुवून घेतलं. काय झालं की माठ फिल्टरच्या खाली ठेवलेला होता आणि वरतून फिल्टर वगैरे पुसायला गेली आणि धक्का लागून माठावरचं झाकण खाली पडलं. मग विचार केला की आता माठ पण स्वच्छ धुवावं. सकाळी स्वच्छ धुवून भरलेला होता, परंतु डबल काम वाढलं मला. त्यामुळे मग आता माठातलं पाणी तसं ओतून देण्यापेक्षा मी ते यूज करत आहे किचन धुवायला. त्यामुळे माठ इकडे साईडला काढून ठेवला. आता वरतून सगळं मी क्लीन करून घेतलं, कॅबिनेट वगैरे, पुन्हा ग्लास, त्याच्यानंतर फिल्टर वगैरे स्वच्छ पुसून घेतला आणि सगळे विंडो वगैरे स्वच्छ धुवून झालेलं आहे. आता राहिलेला आहे किचन ओटा. तर किचन ओटावरचं सगळं मिक्सर वगैरे साईडला करून घेतला, सगळी भांडी वगैरे साईडला करून घेतली. नंतर गॅस पण स्वच्छ धुतला आणि आता किचन ओटा पण घासून वगैरे झालेला आहे. परंतु ते माठातलं पाणी आता वाया जाणार, तर मग मी आता ते असं किचन वगैरे धुवायला यूज करत आहे. तर असं होतं कधी सहजासहजी, कारण काय झालं की माठ फिल्टरच्या खाली ठेवत असते भरण्यासाठी आणि तिथेच त्याला जागा केलेली आहे. तर तिथे ते झाकण खाली पडल्यामुळे असं काही उडालेलं नाही, परंतु तरी ती आपल्या मनातली शंका जात नाही की मग असं वाटलं की चला रे, त्यावर पण काहीतरी कचरा वगैरे उडला असेल म्हणून मग माठ मी तर स्वच्छ धुवून भरणार आहे. त्यामुळे माठातलं पाणी ओतून देण्यापेक्षा ते मी यूज करत आहे किचन ओटा धुवायला. तर अशा पद्धतीने आहे. तर मला पाणी, जेवण ह्या गोष्टी वाया घालवायला पहिल्यापासून किंवा लाईट काही असो, ह्या गोष्टी आपण जर अशा गरजेपुरत्याच वापरल्या तर फायदा होऊ शकतो त्याचा. तर असं काही आहे. तर मी लाईटसुद्धा काम झालं की लाईटसुद्धा मी बंद करून ठेवत असते, म्हणजे रात्रीच्या वेळेला.
म्हणजे आता किचनचं काम झालं, मग किचनची लाईट ऑफ करणं किंवा बेडरूमची विनाकारण लाईट किंवा पाणी असं वाया घालू नये, असं पहिल्यापासून आमची आई तर सांगतेच, परंतु आम्हालाही तीच सवय आहे. तर आता इथे मी सगळं किचन ओटा क्लीन करून घेतला साईडचा. त्यानंतर जे मिक्सरच्या खाली मी पाट वगैरे ठेवते तो पण मी स्वच्छ पुसून घेतला स्क्रबरने. मिक्सरसुद्धा मी ओल्या फडक्याने वगैरे पुसून घेतला. त्यानंतर कॅबिनेट वगैरे पण झालेला आहे, तरी पण एक हात मारते फडक्याने. तर अशा पद्धतीने हे सगळं क्लीन करून झालेलं आहे. तर असं स्टेप बाय स्टेप मी करत असते. तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं. कदाचित तुम्ही पण करत असाल, परंतु काय होतं, आपण जर समोरच्या गोष्टी पाहिल्या की समोरची व्यक्ती कशी करते, तर त्याच्यातून कदाचित आपल्याला नवीन आयडिया मिळतात किंवा कोणत्या पद्धतीने करतात किंवा त्या व्यक्तीकडे बघूनही सुद्धा आपल्याला थोडासा इंटरेस्ट येतो की काम करण्यासाठी मूड येतो की अरे ती समोरची व्यक्ती कशी करते, मग आपण पण तसं करावं, बघायला किती छान वाटतं. असं काही ना काही प्रत्येकामध्ये काही ना काही एक तरी असं चांगली गोष्ट असते की ती आपल्याला घ्यावंसं वाटते. तर असं मी पण जे चांगल्या गोष्टी दिसल्या की मी पण करण्याचा प्रयत्न करते. मला नवीन शिकायला, नवीन पाहायला असं आवडतं बऱ्याचशा गोष्टी करायला. तर अशा पद्धतीने आहे. तर मी आता इथे सगळं आवरून घेतलेलं आहे. तर आता गॅस पण वगैरे मी पुसून स्वच्छ धुवून झालेला आहे. स्क्रबरने आता पाणी काढून घेते आणि त्यानंतर मग मी भांडी घासायला घेणार आहे. तर मुलं आता आज हाफ डे असल्यामुळे लवकरच येतील 3 वाजेपर्यंत, नाही तर मग ते संध्याकाळी 5:30 ते 5:45 दरम्यान येतात. परंतु तेवढं बरं आहे की आता ह्या वेळेला त्यांची स्कूल आहे लेट. आणि पहिले तर पाहिलं तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये की किती धावपळ व्हायची, तिघांचे डबे एकसाथ असायचे आणि काही ना काही खूप गडबड होत होती सकाळच्या प्रहरी. तर परंतु आता कसं सरांचा डबा दिला की मी नंतर मुलांचं निवांत आवरत असते, म्हणजे मला पण वेळ मिळतो आणि कामं पण अशी सुरळीत व्यवस्थित करता येतात, त्यामुळे तेवढं बरं आहे. तर आता मुलं पण दुपारी आल्यानंतर मग सकाळी मी भाजीपोळी वगैरे बनवून घेतलेली आहे. तर मी त्यांच्यासोबतच भाजीपोळी खाऊन घेतली आहे. मी नाश्ता वगैरे करत नाही, डायरेक्ट भाजीपोळी खात असते. तर 10-10:30 दरम्यान भाजीपोळी खाऊन मी आता कामाला सुरुवात केलेली. माठ वगैरे स्वच्छ धुवून झाला आहे, तो पालथा घातला आहे. आता राहिले बेसिनच्या इथे स्वच्छ धुवून झाल्यानंतर भांडी वगैरे क्लीन करून घेतल्यानंतर मग मी कपडे वगैरे धुणार आहे. आणि पहिल्यापासून ह्या कामांची सवय असल्यामुळे मला कधी अशी बाई ठेवण्याची किंवा मेड ठेवायला अशी गरजच पडली नाही. आणि ती म्हणजे शरीराला पण आपण म्हणतो ना, एक सवय लागली तर आपण आपलं शरीरसुद्धा तशी हालचाल करत असतं. त्यामुळे मी कधी असं स्वतःच्या शरीराला जपलीच नाही. नेहमी असं म्हणजे जीव ओतून मी कुठलीही गोष्ट करत असते. फॅमिली असो किंवा ते माझं स्वतःचं काम असो किंवा काही गोष्ट करायला घेतल्या तर ते अगदी मी मनापासून करत असते. मला इथे कुठलाही शो ऑफ करायला आवडत नाही. तर असं काही आहे. तर एवढी लहान मुलं होती, एवढं सरांनी मी एवढं म्हणजे त्यांना लहानाचं मोठं केलं, पण कधी मी बाई अशी ठेवलेली नाही. आम्ही दोघांनी मिळूनच त्यांना लहानाचं मोठं केलं आणि सगळं घर वगैरे सांभाळून प्लस सगळी फॅमिली वगैरे आम्ही बघतो, असं काही आहे. तर आता मी सगळं किचन वगैरे स्वच्छ धुवून घेतलं, तुम्ही पाहू शकता. आता भांडी वगैरे क्लीन करायला घेतलेली आहे. तर भांडी घासल्यानंतर मग बाकी सगळी कामं आवरलेली आहेत. तर फक्त फरशा आणि कपडे राहिलेले आहेत. तर मग भांडी झाल्यानंतर मी कपडे धुणार आणि कपडे झाल्यानंतर मग फरशा वगैरे क्लीन करणार. तर आता ही कामं कुठं आवरत नाही. तर मुलं पण दुपारी आल्यानंतर मग काही ना काही त्यांना पण थोडंसं खाण्यासाठी बनवावं लागतं. सकाळी भाजीपोळी खाऊन गेलेले आहेत, तर दिवसभर स्कूल असल्यावर ते 2 सकाळी खाऊन गेल्यानंतर टिफिन नेतात. परंतु आज हाफ डे असल्यामुळं मग त्यांचं सकाळीच ते भाजीपोळी खाऊन गेले, परंतु दुपारी आल्यानंतर मग बोललं की काहीतरी त्यांच्यासाठी वेगळं बनवेल. तर आता इथे सगळं स्वच्छ आवरले, तुम्ही बघू शकताय. भांडीसुद्धा आहे बघा, सगळं तिथल्या तिथे नीटनेटकं केलं आहे आणि अशा पद्धतीने टाईल्स वगैरे सगळं क्लीन करून घेतलं आहे. तर खूप छान आणि फ्रेश प्रसन्न वाटतं, आपल्याला पाहायला पण खूप छान वाटतं. तर असं आपण जर रुटीन ठेवलं कामाचं तर कामं पण झटपट उरकतात आणि त्याचबरोबर किचनसुद्धा असं रोजच्या रोज क्लीन केलं तर कुठल्याही पाली वगैरे झुरळं कधीच तुमच्या किचनमध्ये होणार नाही. तर तुम्ही बघू शकता इथे विंडोची ग्लाससुद्धा अगदी ट्रान्सपरंट समोरचं आरपार दिसतंय बघा, तुम्ही बघू शकताय. तर एवढी स्वच्छ मी क्लीन केली. तर तब्बल मला 2 तास कंप्लीट गेलेले आहेत.
तर अशा पद्धतीने केलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता हे बघा. तर खूप छान आज प्रसन्न वाटतं आणि असं काही काम केलं की खूप छान वाटतं. तर आता इथे मी किचन वगैरे क्लीन झालं, त्यानंतर कपडे वगैरे धुतली, तर इथे गॅलरीमध्ये सुकायला टाकली, झाडांना पाणी वगैरे दिलेलं आहे. तर पावसाचं पण क्लायमेट होतं, कधी असं ढगाळ वातावरण, ऊन वगैरे पडत नाही तर कपडे पण सुकत नाही. तर आता इथे हॉल वगैरे सगळं क्लीन केलं, जिथल्या तिथे वस्तू ठेवलेल्या आहे, तुम्ही बघू शकता हे बघा. तर हे सगळं फर्निचर मला रोजचं पुसावं लागतं. सोफा वगैरे सगळं क्लीन करून घेतलेलं आहे. तर खूप छान वाटतं आणि हे रोजची माझी कामं आहेत. हे रोजचं माझं डेली रुटीन आहे. तर मला दुपारचे 1-1.5 तर रोजचे होतात ही कामं उरकता. तर अशा पद्धतीने मी सगळं क्लीन करून घेतलेलं आहे. त्यानंतर मग आता बाकी कामं आवरल्यानंतर मग थोडंसं खाली जाणार आहे. तर तेवढंच बरं वाटतं पाय मोकळे करायला. तर मी इथे आलेले आहे गार्डनमध्ये. एक राऊंड मारून जावं म्हटलं. थोडंसं इथे फ्रेश हवेत बसलं की तेवढंच प्रसन्न वाटतं. कामं उरकले, खाली आले, ऊन पण आहे, मध्येच ढगाळ वातावरण होतं आहे. अशा पद्धतीने क्लायमेट आहे, तुम्ही बघू शकता हे. तर इथे आल्यानंतर पण खूप छान असं प्रसन्न वाटतं. तर आता घरी आल्यानंतर पुन्हा आता मुलं आलेली आहे स्कूलमधून. तर इथे वाजलेले आहेत दुपारचे 3 ते 3:30चा टाईम झालेला आहे आणि मृणाल फरमाईश करतायत की आई आज फ्रेंच फ्राईज बनव ना प्लीज असं करून त्यांनी मग मला तयार केलं. म्हटलं अरे भाजीपोळी खा, तर नाही, आम्हाला आज काहीतरी मूड नाही आहे खायचा, आज काहीतरी वेगळं खाण्याचा मूड आहे. म्हटलं चला मुलांसाठी तेवढंच काहीतरी करावं. मग ते इथे मी 4-5 बटाटे घेतले, स्वच्छ धुतले, त्यानंतर मग त्यांची साल काढून घेतली आणि पुन्हा आता इथे मी असे मीडियम साईजचे काप करून घेतले. फ्रेंच फ्राईज म्हटलं तर थोडेसे मीडियम साईजचे केले तर तळल्यानंतर ते छान असे कुरकुरीत होतात, लूज पडत नाही आणि हे गरम गरम खायला छान वाटतं. तर असं काही आहे. तर हे बघा अशा पद्धतीने करायचं आणि घरच्या घरी तुम्ही करू शकता. हे जर तुम्ही बघू शकता हे मॉलमध्ये वगैरे किंवा बाहेर आपण जर खायला गेलो तर खूप कॉस्टली असतं आणि घरी केलं तर आपण असं पोटभर खाऊन मुलांना देऊ शकतो. तर हे बघा असे हे मी स्वच्छ धुवून घेतले. त्यानंतर मग ते मिठाच्या पाण्यामध्ये हे केले, जरा मीठ वगैरे टाकलेलं. त्यानंतर पुन्हा मी बाहेर काढून घेतले आणि आता कॉटनच्या स्वच्छ फडक्यावर आपल्याला ते ड्राय करून घ्यायचे आहेत, असे पुसून घ्यायचे आहेत. तर ते पुसल्यानंतर मग आपल्याला त्यावर थोडंसं कॉर्नफ्लॉवर असं भुरभुरायचं आहे. लाल तिखट अगोदरही टाकू शकता किंवा तुम्ही फ्राय केल्यानंतरही वरतून टाकू शकता. तर मग मी आता इथे कॉर्नफ्लॉवर थोडंसं लावून घेते आहे. मग ते थोडेसे ड्राय, त्याला पाणी पण सुटतं बटाट्याला, त्यामुळे मग लगेच आपल्याला टाकल्या ते फ्राय करून घ्यायचे, तळून घ्यायचे आहेत. तर तेल चांगलं तापून द्यायचं, तेलामध्ये थोडं टाकायचं आणि मग ते झाऱ्याने असं आपल्याला पूर्णपणे वेगळं करून असं तळून घ्यायचे. थोडे टाकायचे, जास्त नाही टाकायचे, ते लूज नाही झाले पाहिजे आणि गरमच सर्व करायचे, म्हणजे ते छान असे कुरकुरीत अगदी असं बाहेर खाल्ल्याचं फील येतं. तर हे बघा अशा पद्धतीने मी सगळे वेगळे असे करून घेतले, ते एकमेकांना चिकटलेले होते. तर आणि मग ते छान असे फ्राय झाल्यानंतर मग वरतून लाल तिखट वगैरे टाकायचं, मीठ वगैरे टाकायचं. तर असे क्रंची वगैरे होतात छान कडक. तर हे बघा अशा पद्धतीने तळून घ्यायचे आहेत अगदी लो फ्लेमवर. जास्त हाय फ्लेमवर तळायचे नाही आहेत, नाही तर मग जळतात पण आणि चव पण लागत नाही आणि लूज पण पडतात. त्यामुळे अगदी नॉर्मल गॅस ठेवायचा आहे. तर असं काही ना काही मुलांना खावंसं वाटतं आणि मुलांना काही आपल्याला पण वाटतं, परंतु मी असं काही केलं तर घरात केलेलंच आपलं थोडंफार मुलांसोबत वगैरे खाते, परंतु व्यायाम वगैरे करते, त्यामुळे मग ह्या गोष्टी आणि आता सवय पण झाली आहे की हे असं खायला पण एवढं मन होत नाही, पण मुलांसाठी करते. मग आता हे तळून झालं, त्यावर थोडंसं मीठ भुरभुरलेलं आहे, मी लाल तिखट वगैरे टाकलं हे बघा. नंतर आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे. तर खूप छान लागतं, असं ट्राय करून बघा मुलांना. आणि आता जे छान फ्राय तळून झालेले आहेत, तर सॉस बरोबर तुम्ही सर्व करू शकता. तर आता इथे लागलेले आहे आपला वर्ल्ड कप, T20 वर्ल्ड कप. आज फायनल मॅच आहे आणि इंडिया साऊथ आफ्रिका. तर इथे खूप मस्त सूर्यकुमारने विकेट घेतलेली आहे आणि
पाहण्यासारखा शॉट आहे, तर तुम्ही बघू शकताय. तर मी थोडंसं शूट केलं आहे. तर खूप छान पटकन जेवण केलं, जेवण बनवलं, जेवण केलं आणि मॅच बघायला बसलो. तर एवढं छान वाटत होतं मॅच बघताना आणि असं वाटत होतं की आजचा वर्ल्ड कप आपण जिंकणारच. तर अशा पद्धतीने मॅच झालेली आहे फायनल आणि खूप छान वाटलं की आपली इंडिया वर्ल्ड कप जिंकली T20चा. तर 2007 आणि 2011ला जिंकली होती, त्यावर आता आपले 2024ला वर्ल्ड कप जिंकलेला आहे. त्यामुळे खरंच खूप सगळे आनंदात आहे आणि मोठा जल्लोष सेलिब्रेट करत आहेत. तर मी इथे थोडंसं शूट केलेलं आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा, अशा पद्धतीने मॅच झालेली आहे आणि तुम्ही पाहिलीच असेल. तर खूप छान वाटलं आणि आता इथे वाजलेले आहेत रात्रीचे 12. तर अशा पद्धतीने मी माझा दिवसभराचा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा, म्हणजे तुम्हाला असे वेगवेगळे नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तर आता इथे त्यांचं सेलिब्रेशन झालेलं आहे, तर व्हिडिओ वगैरे शूट करत आहेत. तर हे बघा ट्रॉफी. तर वा, खूप छान. आजचा दिवस खरंच खूप छान गेलेला आहे आणि आठवणीत राहण्यासारखा आहे आजचा दिवस आपला T20 वर्ल्ड कप. तर अशा पद्धतीने टीम आहे आपली इंडियाची आणि ती सेलिब्रेट करत आहेत, आनंद घेत आहेत. तर काहींच्या डोळ्यातनं आनंद अश्रूसुद्धा येत आहेत. तर हे बघा किती खुश आहे सगळेजण. तर अशा पद्धतीने त्यांनी जल्लोष केलेला आहे. तर हे बघा, तुम्ही बघू शकताय. तर आता मी माझा व्हिडिओ इथेच एंड करते. आय होप आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा. बाय बाय.